त्या भागात सुरू झाली तर भाऊचा बी घ्या लग्न होईल नाही म्हणा. मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळी. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर 8 ते 10 दिवसानंतर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपालाचा बाजार आता गजबजला असून या ठिकाणी बऱ्या पद्धतीने या सर्वसामान्य गिरायकांची वाढ झालेली आहे आणि जे काही छोटे किरकोळ व्यापारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर माल घेत आहेत. जे काही 7-8 दिवसापासून मंदी या मार्केटात आलेली होती त्याच्यात आता थोडी आज तेजी झालेली आपल्याला दिसत आहे. अनेक पालेभाज्यांचे भाव वाढलेले आहेत. टमाट्याचं कॅरेट 250-300 रुपये जात होतं ते 600 रुपयापर्यंत आज विकलं गेलेलं आहे. तसेच कोथिंबीरचा भाव वाढला आहे. कांद्याची पात, वांगे सर्व या ठिकाणी भाव वाढलेले आहेत आणि अशीच परिस्थिती जोपर्यंत थंडी आहे फेब्रुवारीपर्यंत तर भाजीपाल्याचे रेट असेच टिकून राहतील किंवा याहीपेक्षा वाढण्याची दाट शक्यता आहे आणि भाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होतो. शेतकरीसुद्धा समाधानी आहे.